सार्वजनिक शौचालयाची साफसफाई झाली पाहिजे। दुसरीकडे दुसऱ्या ठेकेदारांची टक्केवारी घेऊन बिलं काढले जात आहे, परंतु फायर स्टेशनमध्ये काम करत असलेल्या गोरगरिबांना, आता आमचे पोर आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन दिलं गेलं नाही। सफाई कर्मचाऱ्यांचे आतापर्यंतची जे देणगी आहे ते 50% पर्यंत दिली, जे 100% द्यायला पाहिजे होती। त्यानंतर कोणीतरी उठतं अचानक 27 मुकरदम करा, 50 मुकरदम करा, कितीही करा, मी 100 मुकरदम केला आमचं काय म्हणणं नाही, परंतु या शहराची साफसफाईला पहिले अगोदर प्राधान्य द्या। यासाठी हा आक्रोश मोर्चा काढत येते। तर हे जे सर्व थोटाड आहे हे काहीतरी यांना स्वतः बैठका चालवायच्या नाहीये। आम्ही पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये 77 विषयांना मंजुरी दिलेली आहे। किती? 77 विषयाला। त्या 77 विषयाबद्दल आतापर्यंत एक कागद सुद्धा आणलेला नाहीये। ते मंजूर केल्यानंतर त्याची निविदा आतापर्यंत का काढली नाही? आमदार निधीतला 2.25 कोटीचा निधी यांच्या नाखर्तेपणामुळे शासनापर्यंत गेलेला आहे। आतापर्यंत त्यांनी ना हरकत त्याबाबत दिलेली नाहीये। त्याबद्दल कुठला ठराव करत नाहीये, त्याबद्दल कुठला आक्रोश करत नाहीये। अखेर 2.25 कोटीची कामं या शहरात होणार होती, या बाहेर भुसावळ शहराच्या प्रभागात होत होते। का तुमचं पोट दुखलं? काहीतरी या शहराला वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे, टक्केवारी घेतली जाते, डिझेल चोरी केली जाते। हे सगळे डिझेल चोर लवकरच आम्ही उघड पाडणार, कारण यांच्या खासगी गाड्यांमध्ये डिझेल भरलं जात आहे, जनतेचा पैसा यांच्या घशात जातोय। गावामध्ये दादागिरी दहशतीचं वातावरण पुन्हा निर्माण करण्यात आलेलं आहे। नगरपालिकेच्या ठेकेदाराच्या फायली नगराध्यक्षांचे पती त्यांच्याजवळ ठेवतात, हा कुठला न्याय आहे? त्यांना कोणी दिला असा अधिकार? आणि काही त्यांच्या मर्जीतले ठेकेदार जुने पुराणे बिलं असतील तर त्याच्यात ते टक्केवारी घेऊन त्यांचे बिलं काढले जात आहे। हे संपूर्ण शहराला आम्ही दाखवून देणार आहोत। आम्ही वार्डामध्ये जिथं जिथं असतील तिथं तिथं आम्ही हा सगळं व्हिडिओ लावून जनतेसमोर न्याय मागण्याचं काम आम्ही करणार आहोत।